नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळा पासवर्ड ठेवावा लागतो. त्यामुळे बऱ्याचशा वेळेस आपण पासवर्ड विसरतो आणि तुम्ही देखील MHCET एक्झाम 2024 चा पासवर्ड विसरला असाल तर काळजी करू नका. अगदी 2 मिनिटांमध्ये आपण हा विसरलेला पासवर्ड रिसेट करू शकतो. तर हीच नेमकी प्रोसेस कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. इथं आल्यानंतर तुम्हाला मोबाईल मध्ये करत असाल तर ऑनलाईन सिस्टम मध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 दिसेल. पीसी लॅपटॉप मध्ये तेच ऑप्शन इथे देखील आहे. दोन्हीपैकी कुठेही तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता तुमचा जर पासवर्ड विसरला असेल आणि तुम्ही साइन इन करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या समोर अशा प्रकारचं इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड म्हणेल. जर असं तुम्हाला येत असेल, मेल आयडी तुम्ही बरोबर टाकला असेल तर याचा अर्थ तुमचा पासवर्ड विसरलाय आणि मग त्यानंतर आपल्याला आय फॉरगॉट माय पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. इथं तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी टाकायचा आहे जो तुम्ही सीईटी सेलचं अकाउंट ओपन करताना यूज केला होता. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर आमचा ईमेल देखील विसरलेला आहे तर काय करायचं. मेल रिट्राय करण्याचा ऑप्शन नाहीये. सहसा मेल कुणाचा विसरत नाही, परंतु काही जणांचं जर पहिला फॉर्म चुकला तर त्यांनी नवीन फॉर्म वगैरे भरताना नवीन मेल आयडी केला असेल तर तो विसरला जाऊ शकतो. तर तुम्ही जर तुमचा फॉर्म डाउनलोड करून ठेवला असेल सीईटीचा भरलेला तर त्यावरती मेल आयडी असेल तो चेक करा. नसेल तर सीईटी सेलला कॉल करून तुम्ही तुमची डिटेल देऊन तो रिट्राय होतो का पाहू शकता. तर आता पासवर्ड मिळवण्यासाठी इथं तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज येईल. यू शुड रिसीव्ह अन ईमेल शॉर्टली विथ फर्दर इन्स्ट्रक्शन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपला ईमेल आयडी आपल्याला इथं ओपन करायचं आहे. सीईटी सेल कडून आपल्याला एक ईमेल येईल आणि ज्याद्वारे आपल्याला आपला पासवर्ड हा रिसेट करायचा आहे. सेम प्रोसिजर तुम्ही मोबाईल मध्ये देखील करू शकता. मेल ओपन करून घ्या. तुम्ही पाहू शकता इथं एक नवीन मेल आलेला आहे, रिसेट पासवर्ड. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही रिसेट युअर पासवर्ड. Someone just requested to change your account's credentials. If this was you, click on the link below to reset them. आणि इथे एक ब्ल्यू कलरची लिंक दिसते, रिसेट युअर पासवर्ड. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता इथं तुमच्या आवडीचा तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही टाकू शकता. जो पासवर्ड तुम्ही इथे टाकताय तोच पासवर्ड तुम्हाला खाली परत एकदा सेम टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड. आता हा पासवर्ड टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे. कॉम्बिनेशन म्हणजेच इथं काही अल्फाबेट एखादं अप्पर केस मध्ये म्हणजेच कॅपिटल एखादं अक्षर, त्यानंतर काही स्मॉल लेटर्स आणि काही नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर जसं की @ हॅश वगैरे. जसं 5@123 वगैरे काही जण टाकतात तर याचं पी कॅपिटल टाका. तुमचं नाव असेल तर नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि @ किंवा #12365 तुम्हाला जसं आहे तसं तुम्ही टाकू शकता. तर आता मी इथं मला जो हवाय तो पासवर्ड मी इथं टाकतोय आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन झालेले असाल तर इथं आता तुम्हाला तुमचं जे काही काम आहे, समजा तुम्हाला तुमचं ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये जायचं असेल तर इथं जाऊ शकता. तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करायचं असेल तर इथं स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता. हॉल तिकीट असेल तर हॉल तिकीटसाठी इथं जाऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी इझिली तुम्ही तुमचा पासवर्ड हा रिसेट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.